स्वतःहून येत असतात ते माझे संत असतात. स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात, त्यांना संत म्हणतात. मुळात येताना येतो म्हणतात आणि जाताना जातो म्हणतात. येताना येतो म्हणतात, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, येताना आलो म्हटले आणि जाताना जातो सुद्धा म्हटले. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. येताना आलो जाताना जातो म्हटले. काळावर सत्ता संताची आहे. पण आले आले जर पाहाल तर संत आले कशा करता, त्याला एकच कारण आहे, तुमच्या आमच्या उद्धारा करता संत महात्म्यांचा अवतार कार्य आहे. तसं जर संत 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 पाहाल तर महाराज 11व्या शतकापासूनची संतांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळते. 11व्या शतकामध्ये कोणते संत आहेत? संत निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, ज्ञानोबराया आदी करून संत महात्मे हे 11व्या शतकात जन्माला आले. 11वं शतक संपल्यानंतर पुन्हा 12वं शतक आलं आणि 1201 मध्ये मुक्ताई माता, तदनंतर जनाई माता, नामदेवराया, आरंचे सावतोबा, गोरोबा काका आदी करून संत महात्मे 12वं शतक संपलं. पुन्हा 13वं शतक आलं. 13व्या शतकामध्ये एकही संत पाहायला मिळाले नाही. पुन्हा 14वं शतक आलं. 14व्या शतकामध्ये श्री संत एकनाथ बाबांचा अवतार कार्य पाहायला मिळालं. पुन्हा 15वं शतक आलं. 15व्या शतकामध्ये एकही संत पाहायला मिळाले नाही. 15वं शतक संपून पुन्हा 16वं शतक आलं आणि त्या 16व्या शतकामध्ये जगाचे गुरु माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार कार्य पाहायला मिळालं. त्याच शतकामध्ये बहिणाबाई, निळोबाराया आदी करून संत महात्मे 16व्या शतकात जन्माला आले. पुन्हा 17वं शतक आलं आणि 17व्या शतकामध्ये एकही संत पाहायला मिळाले नाही. 17वं शतक संपून पुन्हा 18वं शतक आलं आणि त्या 18व्या शतकामध्ये जगाच्या मालकाला, जगाच्या चालकाला, नवे नवे देवाच्या देवाला प्रश्न पडला. देवाच्या देवाला म्हणजे कोणाला? कोणाला? देवाचा देव कोण? कोणाला प्रश्न पडला? महादेवाला प्रश्न पडला. बाबा या विश्वामध्ये कुठेतरी अवतार धारण करण्याची गरज आहे का? तर हे जग वाईट मार्गाने चालले, हे जगवा मार्गाने चालले. या भरकटणाऱ्या जगाला कुठं का होईना पण चांगला मार्ग दावण्याची गरज आहे. म्हणून भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. आता कुठलेही संत जन्माला येत असताना अवतार देवाचा असतात. देव हे संताच्या रूपामध्ये अवतार घेऊन या भूतलावरती येत असतात. पण कसं असतं, संत माणूस म्हणून जरी जन्माला येत असले ना तरी या विश्वामध्ये ते संत म्हणून येताना माणूस म्हणून येतात. संत माणूस म्हणून येतात. संत माणूस असतात पण संत माणूस नसतात. बघा कळतंय का? माझं बोलणं थोडं कोड्यात असतं आपल्या भाषेत, लक्ष द्या. संत विश्वामध्ये माणूस असतात पण माणूस नसतात. कळतंय का? संत नव्हती जगावान झाच्या लाईने, जगावान झाच्या लाईने, संतती नव्हे पैके, वाचन म्हणून नये भिंग, संत नव्हती जगावान झाच्या लाईने, संत नव्हती जगावान झाच्या लाईने. माणसाच्या सारखे दिसाय माणूस होते पण ते माणूस नव्हते. का? तर त्यांचा अंश इथला नव्हता, त्यांचं राहणंच इतकं नव्हतं. आम्ही वया कुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी सातबावे वरताया, जाडू संताचे मार्ग. या 8 रणाने पुढे चाललेल्या जगाचा राज माझ्या साधू संत महात्म्यांना पाहत नव्हता. त्याकरता त्यांनी अवतार धारण करून या विश्वामध्ये आले, त्या भूतलावरती आले. तुम्हा मला मोक्षाची वाट, पुण्याची वाट, भक्तीची वाट जाऊन गेले म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत किंवा गेले दिगंबर, ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत येताना पुण्यवान म्हणून जन्माला येत असतात. पण संत पोटी जन्माला येण्याकरता किंवा सात्विक मुलं पोटी जन्माला येण्याकरता, पुण्यवान व्यक्ती पोटी जन्माला येण्याकरता, अधिकारी व्यक्ती वारकरी क्षेत्रातली पोटी जन्माला येण्याकरता आज घर धन्य माता पिता, धन्य माता पिता.